जूनला माझी वक्तृत्व स्पर्धा झाली होती. विवेकानंद सोसायटी महाल इथे श्री शिवराज्य अभिषेक सोहळा समिती यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. 3-4 विषय दिले होते आम्हाला. त्यापैकी एका विषयावर बोलायचं होतं आणि मी जो विषय निवडला होता त्या विषयावर तुम्हाला कळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि या पिढीला तर खूपच गरजेचं आहे. कारण तो विषय फक्त तंत्रज्ञानाशी संबंधित नाही, तर तो विषय आपल्या संस्कृतीशी, राष्ट्रप्रेमाशी आणि तरुणांच्या भविष्याशी जोडलेला आहे. तो विषय आहे, मोबाईलच्या युगात मावळे घडतील का? तर याचं उत्तर माझं कायमच हो राहील. कारण हा प्रश्न ऐकला की अनेक जण म्हणतात, आजची पिढी मोबाईलमध्ये हरवली आहे. पण मी म्हणेल, प्रश्न मोबाईलचा नाही, तर मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीचा असतो की तो मोबाईलचा वापर योग्य कामासाठी करतो की अयोग्य कामासाठी. आता काही जण असे असतात जे मोबाईलवर नुसतं लघुचित्रफिती पाहण्यात गुंग असतात, व्यस्त असतात. आणि काही जण असे असतात जे आपलं ज्ञान वाढवतात, माहिती मिळवतात, इतिहास वाचतात, इतिहास समजतात आणि इतिहास जाणून घेतात. शिवरायांच्या काळात तंत्रज्ञान नव्हते, मोबाईल नव्हता, तरीही स्वराज्य उभं राहिलं. कारण त्यांचा विश्वास, शिस्त आणि निष्ठा ही मोठी होती. आणि आज आपण पाहत आहे की तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या कामातही आपल्याला मोबाईलची गरज भासते. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर जगात मोठे बदल घडवत आहे. तर आपल्याला हे कळायला हवं की आपल्याकडे सगळी सुविधा आहे, तर आपण काय इतिहास वाचत नाही. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर जर आपल्याला कोणत्याही विषयावर माहिती पाहिजे असेल ती पटकन उपलब्ध होते. पण आजची पिढीची विचारधारा ही अशी आहे की आम्हाला इतिहास वाचायचा नाही आहे, आम्हाला कंटाळा येतो, आवड नाही आहे, इच्छा नाही आहे. म्हणजे ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे की तुम्ही या महाराष्ट्रात राहतात आणि तिथल्या संस्कृतीबद्दल तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा नाही आहे, आवड नाही आहे, कंटाळा येतो. बदल घडायला हवा. तो तेव्हाच घडेल जेव्हा या पिढीची विचारधारा बदलेल. तेव्हा कुठे जाऊन या काळातही मावळे घडतील. मावळा म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नाही. मावळा म्हणजे फक्त तलवार घेऊन लढणारा नाही, तर मावळा म्हणजे स्वराज्यासाठी जगणारा, सत्यासाठी उभा राहणारा, संकटात न घाबरणारा, आई वडिलांचा सन्मान करणारा, समाजासाठी त्याग करणारा आणि राष्ट्राला स्वतःपेक्षा मोठे मानणारा. म्हणूनच म्हणतात, मावळा ही एक विचारसरणी आहे. शेवटी मी एवढंच म्हणेल की हातात मोबाईल असू द्या, पण हृदयात शिवरायांचे विचार, जिजाऊंचे संस्कार आणि राष्ट्रसेवेची पण ज्वाला पेटू द्या. कारण अशाच तरुणांमधून आधुनिक भारताचे मावळे घडतील. यंत्रम न दोष कारणम न च साधुत्व कारणम, यथा मनः तथा वृत्तिः तथा भवति जीवनम. ज्ञानाय यदि यंत्रम स्यात् सेवायै राष्ट्ररक्षणे, तदा नूनं भविष्यन्ति शिववीरसमा जनाः. अर्थात इथे यंत्र म्हणजे मोबाईलला म्हटलंय, ते स्वतः चांगले किंवा वाईट नसते. मनुष्याचं मन आणि त्याचा वापर यावर सर्व अवलंबून आहे. जर मोबाईलचा उपयोग समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि ज्ञान मिळवण्याच्या भावनेसाठी कराल तर नक्कीच या काळातही शिवरायांच्या मावळ्यांसारखे वीर घडतील. ह्या मोबाईलच्या युगातही मावळे घडतील. मी जेव्हा हे सगळं सांगत होती तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न आला की माझं हे जे चॅनल आहे ते इतिहास शिवरायांचं चॅनल आहे. त्याच्यात मी तुम्हाला हिस्ट्री सांगायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची, पण मी हे मोबाईलचं का सांगते आहे? अरे पण तुम्ही बघा ना, हे इनडायरेक्टली कोरिलेट करत आहे टॉपिकला, म्हणजे याला की तुम्हाला याची माहिती देणं ही अत्यंत गरजेचं आहे. आणि आजच्या पिढीला तर अत्यंत गरजेचं आहे, कारण की सोशल मीडियाचा वापर वाढला आहे, तंत्रज्ञान वाढलं आहे, मोबाईलचा वापरही वाढला आहे. हे की सगळेच मोबाईलचा वापर चांगल्याने करतात असं नाही.
तर म्हणून मी याची माहिती दिली. धन्यवाद. जर काही चुकी झाली असेल तर क्षमा असावी. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं की मोबाईलच्या युगात मावळे घडतील का? प्लीज याचं उत्तर मला कमेंट सेक्शनमध्ये द्या. नक्की. भेटूया पुढच्या व्हिडिओत.